नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण काल क्लिअरली डिस्कस केलेलं होतं मित्रांनो. तुम्हाला काल क्लिअरली सांगितलेलं होतं की आपल्याकडे ज्या लेवल्स आहेत ना त्या आपल्याला काहीतरी सांगतायत, काहीतरी इंडिकेशन देत आहेत आणि ज्याच्यावरून आपण काही प्रोबॅबिलिटीज ठरवलेल्या होत्या, काही शक्यता आपण ठरवलेल्या होत्या. काल आपल्याला 20,950 एक रेंज मिळालेली होती अपर साईडला रेजिस्टन्स रेंज आणि 20,850ची डाऊन साईडला सपोर्ट रेंज. नेक्स्ट सपोर्ट होता 20,763च्या आसपास. कालच्या दिवशी आपण हे डिस्कस केलेलं होतं आणि काल एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळाली होती की डेच्या लो पासून मार्केटने रिकव्हरी देत अपर साईडला या लेवलच्या आसपास आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसत होती. मी क्लिअरली सांगितलेलं होतं हा जो झोन आहे ना हा थोडासा ट्रिकी आहे. इथं मार्केट आपल्याला थोडंसं पेशन्स आपल्याला इथं ठेवायला लावू शकतं. पण इथून जर बघितलं तर मी क्लिअरली एक प्रोबॅबिलिटी आणखीने बोललो होतो. जर गॅप अपनेच जर हा रेजिस्टन्स निघत असेल तर बऱ्यापैकी लोकांची इथं 21,000 पासून ते 21,040 पर्यंत बऱ्यापैकी लोकांची इथं स्टॉप लॉसेस असतील. ज्यांनी पुट रायटिंग इथं भरपूर प्रमाणात केलेली आहे त्यांची असेल आणि त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकतं. तर आपल्याला एक मोठा गॅप अप आज बघायला मिळाला ऑलमोस्ट 180 पॉईंटचा. तिथून आपण क्लिअरली बघू शकतो 180 पॉईंट नंतर पहिलीच कॅन्डल मार्केटने एक बुलिश दिली. डाऊन साईडला थोडंसं खाली आलं आणि अपर साईडला आपण इथं बघू शकतो एक छोटीशी ट्रेड आपल्याला दिली आणि आपल्या टार्गेटच्या आसपासच येऊन मार्केटने थोडीशी इथून प्रॉफिट बुकिंग आपल्याला इनिशिएट झालेली दिसते. आणि मी क्लिअरली सांगितलेलं होतं 21,180 ते 21,200च्या लेवलही मला दिसत आहेत. तर आज बघू शकतो या दोन्ही लेवल मार्केटने हिट केलेलं आहे आणि आपलं टार्गेट जे आहे ना पहिल्या फेजमध्येच आपण इथं बघू शकतो हिट करून थोडीशी प्रॉफिट बुकिंग नंतर इनिशिएट झालेली आपल्याला दिसते. तर ह्या सिनारिओवरून आपल्याला क्लिअरली दिसू शकतं की लेवल्स आपल्याला जे सांगतायत ना, आपण प्रिव्हियसली जर बघितलं तर वारंवार इथं रेजिस्टन्स घेत होतं. तर लेवल्स जे सांगतायत ते बघून आपण जर थोडीशी आपली स्ट्रॅटेजी ठरवली ना तर बऱ्यापैकी आपल्याला ट्रेड्स मिळू शकतात आणि प्रिसाईज ट्रेड मिळू शकतात. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये काही तसंच पिक्चर आपल्याला बनताना दिसलं. इथंही मी क्लिअरली सांगितलेलं होतं की या लेवलच्या वरती मार्केट बुलिश आपल्याला जाताना दिसू शकतं. टार्गेट मी छोटंसं ठेवलेलं होतं. या लेवलनंतर बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की एवढं छोटंसं टार्गेट सेकंड टार्गेट का ठेवलं. तर क्लिअरली आपण इथं बघू शकतो की या लेवलच्या आसपासच मार्केटने ट्रेड केलेलं आहे. थोडंसं एक पॉईंटसाठी स्पाईक आला होता ज्याच्यामध्ये आपला 47,950ची लेवल आपल्याला बघायला मिळाली आणि इथपर्यंत मार्केट गेलं. नंतर दिवसभर याच्या आसपासच ट्रेड करताना दिसलं. इंटरेस्टिंग आणि चांगली गोष्ट ही आहे की एवढ्या गॅप अपलाही सस्टेन केला आहे मार्केटने. जी रॅपिड प्रॉफिट बुकिंग जी असते ना तशी काही येताना दिसली नाही, जी की एक अनयुज्युअल सिच्युएशनमध्ये दिसते की गॅप मिळाला आणि बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग येते आणि जी बुलिशनेस असते ती सेम डे आपल्याला ॲब्झॉर्ब झालेली दिसते. तर तसं काही होताना आपल्याला दिसलं नाही. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असेल ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. त्यापूर्वी थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा आपल्याला काय सांगतोय. आज निफ्टीची एक्सपायरी होती. नेक्स्ट एक्सपायरी जी आपल्याला बघायला मिळणार आहे निफ्टीची ती असणार आहे 21 डिसेंबरला. 1.26च्या आसपास PCR डेटा सध्याच्या घडीला आपल्याला गेलेला दिसतोय. फार जास्त डेटा अवेलेबल नाही. उद्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल. पण आपण जर इकडे बघितलं ना तर बरोबरून सपोर्ट आपल्याला बनलेले दिसत आहेत 21,200च्या लेवलपर्यंत. आणि जी कॉल रायटिंग पुट रायटिंग जी झालेली दिसते ती डिरेक्टली आपल्याला 22,000च्या पॉईंटला मेजरली बनलेली दिसते. इन बिटवीन कुठल्याही पोझिशन्स बनलेले नाही. उद्या बऱ्यापैकी याचं पिक्चर क्लिअर होताना आपल्याला तसं दिसू शकतं. पण सपोर्ट जर बघितले ना तर तगडे आपल्याला डाऊन साईडने बनत आलेले दिसत आहेत. बँक निफ्टीचं याचं मोमेंटम जर बघितलं तर 20 डिसेंबरची नेक्स्ट एक्सपायरी आहे. 0.97च्या आसपास PCR आहे, न्यूट्रल आहे. आणि इथं जर बघितलं आपण 47,500 वरून जो पुट रायडर होता तो आता पुढे डिरेक्टली 48,000च्या लेवलला आपल्याला गेलेला दिसतोय. इकडं इन बिटवीन नंतर जर बघितलं तर काही फारच्या पोझिशन्स बनलेल्या नाही आणि जे सपोर्ट लेवल होत्या त्या अजूनही ॲज इट इज इंटॅक्ट आहे. डेटाही न्यूट्रल आहे, दोन्हीकडे जाण्यासाठी स्पेस आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर ही लेवल जरा सोडली 48,000ची तर पुट रायडर्समध्ये म्हणावं तसा कॉन्फिडन्स सध्या तरी दिसत नाही. उद्या याचंही थोडंफार पिक्चर आणखीन क्लिअर होताना आपल्याला दिसू शकतं. तर आता उद्यासाठी स्ट्रॅटेजी कशी असेल तर वन डेचा टाइम फ्रेम एकदा थोडंसं ॲनलाइज करूया. वन डेचा टाइम फ्रेम आपल्याला काय सांगतोय. तर वन डेच्या टाइम फ्रेममध्ये क्लिअरली मी सांगितलेलं होतं की एक बुलिश कॅन्डल इथं बनलेली आहे आणि डाऊन साईडला मार्केटला पुश करण्याचे भरपूर प्रयत्न झाले. एवढ्या रेड कॅन्डल नंतरही आपण इथं बघितलं की एक मोठा फॉल येऊन परत रिकव्हरी आली. तर एक क्लिअरली ही बुलिशनेस जाणार नाही असेच साईन होते आणि आज डिरेक्टली गॅप अपने मार्केट ओपन होताना आपल्याला दिसतंय. आणि मार्केट ज्या वेळेला बुलिश
बिहेवियर करताना, तर आपण या लेवलपासून जर बघितलं ना मित्रांनो, मोस्टली तर आपण इथं बघू शकतो मोस्टली ज्या वेळेला बुलिश बिहेवियर करतं मार्केट, इथून या इथे प्लस या इथे जर बघितलं ना, तर गॅपअपनेच ओपन होताना दिसतं. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला चान्स काही देताना दिसत नाही ॲज अ पोझिशनल एंट्रीसाठी. मी काल क्लिअरली सांगितलेलं होतं, पोझिशनल एंट्री जर घ्यायची असेल तर एक चांगला सिनारिओ आपल्यासाठी असू शकतो, एक नॉर्मल गॅप डाऊन किंवा एक फ्लॅट ओपनिंग. त्या केसमध्ये चांगली एंट्री आपल्याला मिळू शकते, आपला स्टॉप लॉस छोटा होईल. अदरवाईज जर मोठ्या गॅपअपने मार्केट जरा सस्टेन केलं तर एक डिपचा आपल्याला वाट बघावी लागेल. जसं इकडं होताना आपल्याला दिसलं की बऱ्यापैकी लोकांना आता इथं कसं झालेलं आहे, सिनारिओ तुम्ही लक्षात घ्या की एक गॅपअप ओपनिंग आपल्याला इथून इथं बघायला मिळाली, सस्टेन केली, बऱ्यापैकी बुलिशनेस आली. पण ज्यांना कोणाला या गॅपअपच्या रॅलीमध्ये एंट्री करता आली नाही त्यांनी या इथे आपल्या पोझिशन्स बनवलेल्या दिसतात. जे बिग फिशेस मोठे प्लेयर जे असतात तर ते जर बघितले त्यांनी इथं बऱ्यापैकी एंट्री आपल्याला केलेली दिसू शकते, बऱ्यापैकी इथं बाईंग आलेली आपल्याला दिसते. तर अशी बाईंग आपल्याला जर एंट्री करायची असेल तर आता या बुलिशनेसमध्ये थोडंसं डिपचा आपल्याला वाट बघावी लागेल, तोपर्यंत नाही. तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला आता कशी आपली स्ट्रॅटेजी प्लॅन आउट केली पाहिजे, ओव्हरऑल आपल्याला काय सिनारिओ बनताना दिसू शकतो, आणि जर मेजर गॅपअप जरा बघायला मिळाला किंवा गॅपडाऊन जरा बघायला मिळाला तर एक ओव्हरऑल काय सिच्युएशन असू शकते. तर मित्रांनो, गॅपअप किंवा गॅपडाऊनचा रूल आहे तो कधी ना कधी फिलअप होतोच. मी रिसेंटलीच आता बघितलं आहे आणि थोडं स्टडी केलं आहे की गॅपअप जे आहेत ना, मेजर गॅपअप एक 12,000च्या लेवलला आणि 2012मध्ये 4,700च्या लेवलला एक मेजर गॅपअप आहेत. तर तो अजूनही फिलअप झालेला नाही आहे. मी एक थोडासा मोठा खूप बॅकडेटेड डेटा तुम्हाला सांगतोय. पण एक जर बघितलं ना, ओव्हरऑल एक थिअरी जर याची बघितली तर एक गॅपअप जो आहे ना तो कधी ना कधी फिलअप होतोच. पण सध्या तसे सायन्स आपल्याला दिसत आहेत का, तर आजचं जर तुम्ही बघितलं तर हीट मॅप ही जी कन्सेप्ट आहे, मी याच्यावर रील बनवलेली आहे, ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लस इंस्टाग्रामवरती आहे. आज जर बघितलं ना तर कुठलंच सेक्टर असं नाही, ओव्हरऑल सगळ्याच सेक्टरनी चांगलं परफॉर्म केलं आहे. बँकिंग असू द्या, IT असू द्या, इकडं रिटेल आपण बघू शकतो, त्याच्यानंतर टेलिकॉम सेक्टर बघू शकतो, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, NBFC सेक्टर बघू शकतो. थोडंसं पॉवर सेक्टर कुठे कुठे मागे पडतं, पण एक ओव्हरऑल मिक्स रिस्पॉन्स इथंही आहे. मेटल सेक्टर बऱ्यापैकी परफॉर्म केलेलं आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर तसं बऱ्यापैकी सेक्टर्सने आज एक बॅलन्स्ड बाईंग आपल्याला आलेली दिसते बुलिशनेस. असं नाही की ही जी रॅली आहे ती पर्टिक्युलरली कुठल्या सेक्टर ड्रिव्हन आहे. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं ना मित्रांनो, ही जी रॅली येते याच्यामध्ये अजून IT सेक्टरने म्हणावी तशी रॅली केलेली नाही. IT सेक्टरची रॅली अजून बाकी आहे. तुम्ही जरा सगळ्या IT स्टॉक्स काढून बघा, ते अजूनही त्यांच्या 52 वीक्सच्या 52 वीक हायच्या खालीच आहे, अजूनही खालीच ट्रेड करताय. बरेचसे जर तुम्ही इतर सेक्टर्स जर बघितले, जसं की बँक्स बघितलं, ॲक्सिस बँक ऑल टाईम हायवर आहे, ICICI बँक ऑल टाईम हायवर आहे, SBI पण बऱ्यापैकी फॉलो करत आहे. हे सगळं जर बघितलं ना तर बऱ्यापैकी स्टॉक्स ऑल टाईम हायच्या वरती गेलेले आहेत. जसं की पॉवर सेक्टरमध्ये टाटा पॉवर बघू शकतो, नवीन ऑल टाईम हाय लावत आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर बघितलं तर त्याच्यामध्ये DLF आपण बघू शकतो की ऑल टाईम हायच्या वरती आहे. तसं बऱ्याचशा IT स्टॉक्समध्ये दिसत नाही. आणि IT स्टॉक्सची ताकद काय आहे ते आपण कोविडच्या कोविडमध्ये जे मार्केट खाली पडलो त्याच्या रिकव्हरीमध्ये बघितली आहे की हे सेक्टर पूर्ण इंडेक्सला वरती नेण्याची ताकद ठेवतं, पूर्ण इंडेक्सला फिरवण्याची ताकद ठेवतं. डाऊन साईडला आलेलं होतं पूर्ण मार्केट, तिथून IT सेक्टरनी जी रॅली दिलेली त्याच्यामध्ये मार्केटने ओव्हरऑल इंडेक्सेसने बऱ्यापैकी रिकवर केलेलं आपल्याला दिसतं. तर तसं काही सिनारिओ दिसत नाही आहे की इमिडिएटली हे मोठे गॅपअप जे आहेत ना ते फिलअप होतील. ओव्हरऑल होऊ शकतं की थोडीशी प्रॉफिट बुकिंग येईल आणि इथून पुढे परत रिव्हर्सल देईल, पण तसं काही सिच्युएशन सध्या तरी दिसत नाही आहे. तर आता उद्यासाठी नेमकी आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, गॅपअप गॅपडाऊन कसा ट्रेड केला पाहिजे, तर एक ओव्हरऑल जर बघितलं नाही तर मार्केट सध्या जर बघितलं तर एक पर्टिक्युलर चॅनलमध्ये आज ट्रेड केलेलं दिसतं आहे मार्केटनं. आपण जर इथं बघितलं तर एक पर्टिक्युलर चॅनलमध्ये ट्रेड केलेलं दिसते. आणि ह्या चॅनलचं जर तुम्हाला एक क्लोजली एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर ज्या वेळेला असं बुलिश मार्केटमध्ये नवीन हायज बनवत जात आहे आणि नवीन लो कुठला बनत नाही, आपण जर बघितलं प्रिव्हियस लोच्या वरतीच क्लोजिंग दिल्या जात आहे मोस्टली, मेजर लो जर बघितलं तर, आणि एक चॅनलमध्ये ट्रॅव्हल करत आहे आणि याचा जरा ब्रेकआउट जर अपर साईडला आला ना तर तो एक्सपोनेन्शियल असतो. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला एका स्टॉकमध्ये दाखवतो. मी बऱ्यापैकी त्याला ट्रॅक करत आलेलो होतं बऱ्याच दिवसांपासून. कुठला आहेत बघा तो स्टॉक, हो, तर 1 डेच्या टाईम फ्रेम आपण इथं बघू शकतो. 1 डेच्या टाईम फ्रेमवरती पॉवर ग्रिड, माझी कुठली याच्यामध्ये पोझिशन नाही आहे सध्या, पण एक ओव्हरऑल मी याला बऱ्यापैकी
ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं होतं. बऱ्यापैकी मी याला ट्रॅक करत होतो. तर आपण इथं बघू शकतो एक लॉंग टर्म एक मोठ्या चॅनलमध्ये ट्रॅव्हल केलं. याच्यामध्ये एक बॉटलनेक तयार झाला आणि ब्रेकआउट झालेला आहे. तो किती एक्सपोनेन्शियल आहे आपण इथं बघू शकतो. याचा ब्रेकआउट आलेला होता 5 डिसेंबरला, तिथून बघू शकतो. तर आपण अपर साईडला जर कॅल्क्युलेट केलं तर बऱ्यापैकी मोमेंटम आलेलं आहे. ऑलमोस्ट 10 ते 11% याने याच्यानंतर रॅली केलेली आहे. तर ह्या चॅनलचा एक असा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ओव्हरऑल जर बघितलं तर याच्यामध्ये आता हे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे की आता होऊ शकतं की याच्यावरती मार्केट, जसं मी वन डेच्या टाईम फ्रेमवरती दिलं की बुलिशनेसमध्ये ना मार्केट गॅपअप ओपन होत जातं आणि पोझिशनल ट्रेडचा तसा काही चान्स देत नाही. तर तसं जर होताना जर दिसलं, गॅपअपची प्रोबॅबिलिटी जर बनताना दिसली आणि मार्केट या लेवलच्या आसपास कुठे जरा ओपन जरा झालं, तर सिम्पल आहे, आजच्या सारखंच आपल्याला काय करायचं, पहिली कॅन्डल बघायची आहे. जर बऱ्यापैकी बुलिशनेस दाखवत असेल जसं की इथं दाखवलेली आहे त्या केसमध्येच आणि तरच आपल्याला याचा लो जो आहे तो स्टॉप लॉस ठेवून ट्रेड करायचं आहे. अदरवाईज नाही. अपर साईडला जे आपण आता टार्गेट डिस्कस करूया तोपर्यंत जर याच्यावरती गॅपअप ओपनिंग होताना आपल्याला दिसली तर गॅप डाऊनचा सिनारिओ कसा असू शकतो. जर बघितलं ना तर पिवट लेवल आपल्याला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बऱ्यापैकी खाली दिसते, कारण की आज मोठ्या गॅप डाऊनने आपण ओपन झालेलो आहे. तर मेजर आणि याचा स्ट्रक्चर कुठे ब्रेकआउट होताना आपल्याला दिसेल 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, तर तो आहे 21,100च्या लेवलच्या आसपास. तर 21,100चे जर खाली आलं तर बऱ्यापैकी सेलिंग इनिशिएट होताना आपण बघू शकतो. या लेवलच्या खाली जर आलं तर एक कॉन्फिडेंटली आपल्याला थोडंसं इंट्राडे वाईज शॉर्ट करण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी बनताना आपल्याला दिसू शकते. तर ही एक लेवल लक्षात ठेवायची. एक 20,100ची 21,100ची लेवल. तर या लेवलच्या खाली जर मार्केट येताना जर दिसलं तर एक कॉन्फिडेंटली शॉर्ट करता येऊ शकतं आपल्याला. याच्यामध्ये मेजर टार्गेट पहिलं तर हा गॅप क्लिअरली फिलअप होताना दिसू शकतो. पण आपण 20,990च्या आसपास थोडंसं एकदा प्राईसचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर इथं एक पहिलं टार्गेट आपण ठरवू शकतो मेजर, आणि थोडंसं ओव्हर ऑप्टिमिस्टिक टार्गेट म्हणजे आणखीन डाऊन साईडला खाली 20,940पर्यंत. अपर साईडला जर बोलायला जर गेलं तर क्लिअरली मी सांगितलेलं आहे गॅपअपच्या वरती जरा निघाला. आता जर बघितलं इथं ब्रेकआउट जर दिला तर याचं स्ट्रक्चरही ब्रेक होईल, म्हणजे हा प्रिव्हियसली हाही ब्रेक होईल. तर एक्झॅक्टली ही रेजिस्टन्स लेवल लक्षात ठेवायची आहे. आणि आपण जरा सध्याचा ओपन इंटरेस्ट डेटावरही जर बघितलं निफ्टीच्या नेक्स्ट एक्सपायरीच्या, तर सध्या तरी तसे काही फारशा पोझिशन्स बनलेल्या दिसत नाही आहे. पण 20,200-250चा एरिया जो आहे ना, तो थोडासा रेजिस्टन्स म्हणून आपल्याला इनिशियल रेजिस्टन्स म्हणून काम करताना आपल्याला दिसू शकतो. तर 20,240-250 या लेवलच्या आसपास थोडंसं कॉशियस राहायचं आहे. ओव्हरऑल या चॅनलला पण आपल्याला मार्क करून ठेवायचं आहे आपल्या चार्टवरती, की जेणेकरून तुम्हाला याची हेल्प होईल. अपर साईडला जर टार्गेट बघायला जर गेलं तर 20,320पर्यंतचं पहिलं टार्गेट. फर्दर जर आणखीन बोलायला जर गेलं तर गॅपअप नंतर परत एकदा ओव्हरऑल एक चांगली रॅली इनिशिएट होताना जर दिसली तर एक सेकंड टार्गेट या लेवलपर्यंत 20,400पर्यंतचंही 21,400पर्यंतचंही जाताना दिसू शकतो. मित्रांनो, मी लेवल्स टाकतोय, कधी कधी प्रोनाऊन्सिएशनमध्ये 20-21मध्ये माझं थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, तर थोडंसं समजून घ्या. पण हे 2 टार्गेट आपण याच्यासाठी ट्रॅक करू शकतो. आता एक आणखीन प्रोबॅबिलिटी अशी जर बोलायची जर झाली तर गॅपअपच्या केसमध्ये जर मार्केट सुरुवातीला जरा एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग जरा येताना जरा दिसली तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर प्रॉफिट बुकिंग जर येताना जरा दिसली, थोडंसं मी वन डेच्या टाईम फ्रेमवर तुम्हाला परत घेऊन जातोय. प्रिव्हियसली काय झालेलं आहे बघा, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ आपण ज्याला म्हणतो ना, तसंच आपण इथं बघू शकतो की मार्केटने बुलिशनेस कंटिन्यू ठेवली आहे. ह्या गॅपअप नंतर आपण इथं बघू शकतो, ह्या गॅपअप नंतर इथं जेव्हा मार्केट ओपन झालं तर बऱ्यापैकी ज्यांना फायदा झालेला असेल त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली. नंतर मार्केट परत एकदा रिकवर झालं, सस्टेन केलं. नेक्स्ट डे परत बघू शकतो आपण इथं गॅपअप ओपन झाला, परत प्रॉफिट बुकिंग आली आणि अपर साईडला रॅली कंटिन्यू करताना आपल्याला दिसल्या. तर आपण इथं जर बघितलं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आणि प्रिव्हियसचा म्हणजे रिसेंटचा जो रॅलीचा इतिहास जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसू शकतं की मार्केट जे आहे ना ते डाऊन साईडला जर येत असेल आणि प्रिव्हियस लो आपण जर बघितलं एक
अपर साईडला गॅपअप देऊन प्रिव्हियस लो जर ब्रेक करत नसेल आणि काही जरा स्ट्रक्चर जर बनवत असेल तर ओव्हरऑल इथे एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बनताना दिसू शकतं. आपण इथं जर बघितलं प्रिव्हियस एक्झाम्पल 5 डिसेंबरचं आपण इथं बघू शकतो. मार्केट अपर साईडला गेलं, मोठी प्रॉफिट बुकिंग आली, प्रिव्हियस लो काही ब्रेक केला नाही, परत एकदा इथून बऱ्यापैकी रॅली नंतर इनिशिएट झालेली आपल्याला दिसते आहे. तर अशा प्रकारे डाऊन साईडला थोडंसं आपण एकदा इनिशिएट करू शकतो. गॅपअपच्या केसमध्ये जर प्रॉफिट बुकिंग येताना मार्केट थोडंसं रिव्हर्स करताना दिसत असेल, ज्याची की शक्यता नाकारता येत नाही, कारण की प्रिव्हियस डे पण जर बघितलं तर बऱ्यापैकी रिकवर केलेलं होतं मार्केटने. आजही गॅपअप ओपन झालेलं आहे, गॅप नंतरही सस्टेन झालेलं आहे. तर बट ऑब्वियस आहे की थोडीशी प्रॉफिट बुकिंगची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर या 2 टार्गेटकडे लक्ष असू द्यायचं आहे. डाऊन साईडचं आपण ऑलरेडी बोललेलोच आहोत. हा जो झोन आहे ना, इथे जर मार्केट साईडवेज जर राहत असेल तर एखाद दुसरी ट्रेड इथं रेजिस्टन्स किंवा सपोर्ट घेत असेल तर रेजिस्टन्समध्ये पुट साईडला अगदी बेअर मिनिमम क्वांटिटीमध्ये ट्रेड करा. बुलिश मार्केटमध्ये रिव्हर्सलच्या ट्रेड, पुटच्या ट्रेड मोठ्या क्वांटिटीने घेणं आपल्या रिटेल ट्रेडरसाठी म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. तर ओव्हरऑल त्याचा इथं थोडीशी खात्री बाळगायची. डाऊन साईडला जर आलं तर सपोर्ट घेतलं तर ओव्हरऑल एक नॅचरल तुमची क्वांटिटी जी आहे ती थोडीफार तुम्ही रिस्क घेऊन करू शकता. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय बँक निफ्टीचा, एक वेळसाठी मी थोडंसं इंडिकेटर इथलं काढून टाकतोय. जर बँक निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर प्रिव्हियसली आपल्याला इथं काय दिसतंय, मी एकदा लेवल्स काढतो इथं, मीन वाईल आपले कमेंट्री चालू राहील त्याच्यासोबत, की एक बुलिश कॅन्डल तर बनलेली होती पण त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फॉर्मेशन फार जास्त काही क्लिअर नव्हतं. बट स्टील गॅपअप आलं, काय बँक्सने आपल्याला बऱ्यापैकी रॅली दिली आणि ओव्हरऑल सस्टेन करताना दिसलं. पण त्याच प्रमाणात अपर साईडने एक बऱ्यापैकी सेलिंगही इनिशिएट होताना दिसली आहे. तर प्रिव्हियस जर बघितलं ना तर प्रिव्हियस सपोर्ट एक्झॅक्टली या लेवलच्या आसपास, म्हणजे जिथून रेजिस्टन्स घेतलेलं आहे तिथं सपोर्ट घेऊ शकतं. जर एक थोडंसं फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप डाऊन ओपनिंग बँक निफ्टीच्या केसमध्ये आपल्याला बघायला मिळाली तर ह्या लेवलकडे 47,420 ची जी लेवल आहे इथं तुम्हाला वन डेच्या टाइम फ्रेमवरती एक लक्ष ठेवायचं. इथं जर आलं मार्केट काही सपोर्ट घेताना दिसत असेल थोड्याशा मोठ्या टाइम फ्रेमवर 4 घंट्याच्या 1 घंट्याच्या, तर इथे एक पोझिशनलचा सेटअप थोडाफार इथं बँक निफ्टीमध्ये बनताना दिसू शकतो. कारण की बँक निफ्टीने इथं बऱ्यापैकी सॅच्युरेट केलेलं आहे, त्यात गॅपअप ओपन झालेलं आहे, प्रिव्हियस रेजिस्टन्सच्या इथं सपोर्ट घेण्याची प्रोबॅबिलिटी जास्त बनते. तर तिथे एक लक्ष राहू द्यायचं आहे 47,420 ची लेवलच्या आसपास. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आपली ठेवता येऊ शकते, काय प्लॅन आउट करता येऊ शकतं, तर याच्यामध्ये कुठला पॅटर्न बनताना दिसतोय का. तर ओव्हरऑल जर बघितलं तर इथेही जर बघितलं तर आपण इथं बघू शकतो काइंड ऑफ याचा स्ट्रक्चर जर बरोबर नसेल तर आपण फॉलो करणार नाही याला, बट ठीक आहे येतं आहे. आपण बघू शकतो डाऊन साईडने 2 लाईन आणि प्लस अपर साईडने 3 पॉईंट्स बऱ्यापैकी थोडेसे इंटरसेक्ट होताना दिसत आहे. अपर साईडला 2 पॉईंट आणि डाऊन साईडला 3 पॉईंट. तर आपण जर इथं बघितलं तर बऱ्यापैकी इंटरसेक्ट होताना दिसत आहे. तर ब्रेकआउट ब्रेकडाऊन जिकडं असेल बऱ्यापैकी मोमेंटम तिकडं बनताना दिसेल. याचा सपोर्ट लेवल इमिडिएटली आपल्याला या लेवलच्या आसपास कुठेतरी बनताना दिसू शकते 47,400च्या आसपास, जी की आपण ऑलरेडी वन डेच्या टाइम फ्रेमवरती बोललेलोच आहोत. सेकंड, याच्या खाली जर मार्केट जाताना दिसत असेल तर तुम्ही नेक्स्ट सपोर्ट बघू शकता, तो असेल या लेवलच्या आसपास जिथं गॅप फिलअप होताना दिसतोय, ज्याच्यामध्ये 47,100ची लेवल, एक राऊंड लेवल आपल्याला इथं येताना दिसू शकते. तर या लेवलपर्यंतचं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो. अनलाईक निफ्टी, बँक निफ्टीमध्ये या ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकडाऊन जरा डाऊन साईडला दिसत असेल तर थोडीफार इथं ट्रेड आपण पुट साईडची एखाद दुसरी इनिशिएट करू शकतो जरा एखादी बिअरिश कॅन्डल चांगली बनताना दिसली तर. अपर साईडला मोमेंटम कुठे बनताना दिसू शकतात, तर जोपर्यंत हे ब्रेकआउट होऊन याचा स्ट्रक्चर जोपर्यंत तुटत नाही ना मित्रांनो, जसं की प्रिव्हियस हाय किंवा त्याच्यावरती जर बघितलं तर मेजर हाय आपल्याला इथे दिसतो, फार जास्त अंतर नाही आहे दोन्हीमध्ये. तर याच्यावरती जर मार्केट जाताना दिसलं तर थोडंसं पेशन्स ठेवायचे 950च्या वरती, तर आणि तरच बुलिश ट्रेडचा विचार करायचा आहे. हे मी फ्लॅट ओपनिंग किंवा मायनर गॅपअप गॅप डाऊन ओपनिंगच्या केसमध्ये सांगतो आहे. मेजर गॅपअपच्या केसमध्ये किंवा याच्यावरतीच जर मार्केट ओपन झालं तर सेम ॲज आपण जसं निफ्टीमध्ये स्ट्रॅटेजी आपली ठेवली आहे त्या प्रकारेच आपण ठेवणार आहोत. अपर साईडला 48,300 पर्यंतचं टार्गेट आपल्याला मिळताना दिसू शकतं, फर्स्ट आणि इनिशियल टार्गेट. सेकंड टार्गेट जर बोलायला जर गेलं तर डेटा वाईज मी सांगतो, कारण की हा एक नवीन परत ऑल टाईम हाय असेल तर प्रिव्हियस रेजिस्टन्स तर आपल्यासमोर नाही आहे टार्गेट हे ठेवायला, आणि इंडिकेटरही त्या बाबतीत आपल्याला काही सांगू शकत नाही. तर
बँक निफ्टीमध्ये सध्या जो डेटा आपल्याला जर बघितला तर डिरेक्टली 48,000ची लेवल दिसते आपल्याला. 48,300चं टार्गेट आपल्याला समोर आहेच. त्याच्यानंतर जर बघितलं तर डिरेक्टली 48,500ची लेवल आपल्याला बनताना दिसते. तर या लेवलपर्यंत 48,500 पर्यंतचं टार्गेट आपल्याला सेकंड जाताना दिसू शकतात. तर या 2 टार्गेटसाठी आपण कॉलच्या पोझिशनसाठी ट्राय करू शकतो. थोडंसं मोठं आणि डिटेल ॲनालिसिस झालेलं आहे मित्रांनो, पण व्हिडिओ पूर्ण बघा. चार्ट रीडिंग, डेटा रीडिंग या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला सिम्पल लाईव्ह आपण जे रोज सांगतोय, प्लॅन आउट करतोय, त्याच्यामधूनच ट्रेड करताना आपण तसंच एक्सप्लेनेशन इथं देतो. तर थोडासा मोठा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा, स्किप करू नका कुठलाही पार्ट. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.